सकाळी सकाळी अगदी ताजेतवानं व्हायचं असेल ना तर अशा वातावरणात नक्कीच फिरायला जायला पाहिजे. हाय हॅलो, तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही निघालो आहे गावी. तर मी, अंशू आणि दादा आमचा म्हणजे जावेचा मुलगा, आम्ही तिघं निघालो आहे गावीला. अचानक जायचं होतं. तर इकडं आम्ही आलो आहे स्टॉपला. ट्रॅव्हल्सनं जाणार होतो, दुपारी निघतो आम्ही. तर ब्लॉग थोडासा लेट झाला. तर इथं दुपारी वाट बघत बसलो होतो ट्रॅव्हल्सची. ट्रॅव्हल्स काय बरोबर ती टायमिंगमध्येच येते, त्यामुळं एक 5-10 मिनिट आम्ही आधी जाऊन बसलो होतो स्टॉपवरती. ट्रॅव्हल्समध्ये काय दुपारच्या एवढी काय गर्दी नव्हती, त्यामुळे व्यवस्थित आम्ही जाऊन बसलो. तर ट्रॅव्हल्स एकदम मस्त छान होती. आणि दुपारी अंशूनं काय स्कूलमध्ये तिला डायरेक्ट घेऊन आलेली, त्यामुळं जेवण वगैरे काही केलं नव्हतं. तर टिफिन घेऊन आलेलो होतो आणि मग ट्रॅव्हल्समध्ये आल्याच पहिलं जेवण करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग ट्रॅव्हल्स एक 6-7च्या दरम्यान थांबली होती नाश्ता करायला. तर इथं आम्ही मिसळ घेतली आणि नेमकं थोडीशी खाल्ली. तर 10 मिनटाच्या वर काही ट्रॅव्हल्स थांबली नाही, त्यामुळे अर्धी तशीच सोडून यावी लागली. मग बसमध्ये थोडाफार खाऊ घेतला ट्रॅव्हल्समध्ये आणि तोच खायला चालू केला. आता मुलं सोबत असले की काही ना काही तर खायला चालूच राहतं. आणि आम्हाला पोचायला थोडंसं लेट होणार होता, म्हणजे रात्री मला काहीतरी 9-9:30 वाजले पोचायला. फायनली आम्ही पोचलेलो आहे. डिंग डिंग काय नाही आता इथं वाट बघावी लागली आम्हाला. अजून आम्हाला न्यायलाच कोण आला नाही. तर गावाकडे होता सवाष्णीचा कार्यक्रम आणि त्याच्यासाठीच मी गेलेले आहे गावी. तर गावी सवाष्णीच्या कार्यक्रमाला पुरण वगैरे सगळी लवकर तयारी झाली होती पुरणाची. आणि इकडं चुलीवरती स्वयंपाकाचं पण चालले होते, कारण कार्यक्रम म्हटलं की जास्त जेवण राहतं. तर इथं जवळजवळ आमची 2 किलोची डाळ होती. तर 2 किलो डाळीसाठी 2 किलो पुरणाला चटका द्यायचा होता. तर त्याच्यासाठीच मग चुलीवर चालू होता स्वयंपाक, कारण एवढा मोठा स्वयंपाक असेल तर थोडाफार चुलीवर पण करावा लागतो. तर इकडं त्याचीच सगळी तयारी चालली होती माझी. तर इकडं पहिल्यांदा आता पूजेचा कार्यक्रम म्हटल्यानंतर म्हणजे कार्यक्रम म्हटला, त्यामुळं मग इकडं चुलीला हळदी कुंकू वगैरे लावून घेतला. तर गावाकडे जशी काय पद्धती असतात तसं आपल्याला त्याप्रमाणे करावं पण लागतं आहे. पेटले बस 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 का लेणं टाकलं आतमध्ये बस बरोबर पेटले. मागं चाल बघून दूर लागायला लागला. तर इकडं माझा पूर्ण चटका देऊन झालेला होता. बराच वेळ लागला होता बरं का. आपलं माझं कसं पावशेर वगैरे डाळ असते, तर इकडं खूप जास्त डाळ होती. तोपर्यंत आमच्या इकडं गावाकडचं मस्त असं वातावरण आहे, झाडं वगैरे असल्यावर खूप छान वाटतं. आणि तेच माझं बराच वेळ चाललं होतं. तर ही आमटी आणि ही काय दिवे, नैवेद्यासाठी दिवे. पण ह्याच्यात काय आहे ग, ह्याच्यात भजी, ह्याच्यात राईस आणि ह्याच्यात डबा भरून कुरड्या. आणि आता सगळा स्वयंपाक तर झाला होता, फक्त पुरणपोळ्या बाकी होत्या. तर इकडे सगळ्यांचे मिळून बाहेरच चुलीवर पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू होता, कारण जास्त आहेत त्यामुळं बाहेरच मैदानात बरं वाटत होतं. आमच्या घरी आज सुवासनी आहेत, त्याची तयारी चालू आहे. त्या आमच्या नेला काकू आहेत, ह्या पिंटीत आहेत. बघा तुमची पोळी अशी फुगती का बघा, आमच्या पिंटीताईची कशी पोळी छान फुगते. पिंटीताई संसारच फुललेला आहे. सुग्र नाही ही पोळ्या लाटायला बरं का. आमच्या पोळ्या करा. तर इकडे आमचा नैवेद्य वगैरे बनवून झाला आणि त्याच्यानंतर
आता पूजेची सगळी तयारी चालू झाली होती. तर इथं आहे ते नैवेद्य असं ताट तयार करतात. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. तर आमच्या इकडे तर अशा पद्धतीनं म्हणजे ताट तयार करतात. तर जे काही सवाष्णी असतील त्यांच्यासाठी आणि गण असे सगळे मिळून 8 ते 10 ताटं तयार करतात. तर हे भाऊजी आहेत, तर ते तयार करत होते. तर ते आहेत पाठीमागच्या माझ्या 1-2 व्हिडिओमध्ये ते सगळे पूजेची तयारी सांगताना आहेत. तर ह्याच्या जागरणाच्या व्हिडिओमध्ये देखील त्यांनी खूप छान पद्धतीनं आमच्या घरची पूजा केली होती. त्याच पद्धतीनं हे सगळं तयारी त्यांची चालू होती आणि त्यात नेमकी लाईट गेली होती. मी म्हणतो सगळे आठवाय असतं नाही. किती आले ते 8,000 पुरले 16. 10 रुपये पान सुपाऱ्या सुपारी 5 रुपये आणली. आलं जा बरे. एक पानाला नसतं. मग अजून कमीच पडली का परत लागली तर कशाला नाही. भाकरी आणि जात्या 2 तिसऱ्या लाईनीला पुढच्या दोन्ही पण. हे ना तर आमच्या इकडे सवाष्णीचा नैवेद्य या पद्धतीने मांडतात. तर या आमच्या सवाष्णी आहेत त्या चिंचणीच्या देवीच्या आहेत, म्हणजे माकुबाईच्या सवाष्णी आहेत. तर त्याची सगळी तयारी चालू होती. तर तुमच्या इकडं कशा पद्धतीनं तयार करतात ते देखील नक्की मला कमेंट करून सांगा. आणि इथं लाईट नव्हती त्यामुळं टॉर्चच्या उजेडात सगळी पूजा करायची चालू होती. कारण तो कसा म्हणजे तो महिना असतो की जून महिन्यातले आहेत हे असं सवाष्णी. तर त्यावेळेला सगळं कसं सगळीकडेच असतो, प्रत्येकाच्या घरी सवाष्णी असतात. त्यामुळे सगळ्यांच्या घरी त्यांना जायचं होतं भाऊजींना. त्यामुळं त्यांनी आमच्या घरी तेवढी पूजा मांडली पटकन आणि ते निघून गेले. आणि त्याच्यानंतर राहिलेली थोडंसं नैवेद्य आहे ते आम्ही तयार केला. लाईट आली आणि तोपर्यंत आमचा सगळा नैवेद्य असं तयार झाला होता. तर मग इकडं फक्त आता दिवे लावायचे होते. तर दिवे हे बनवून घ्यावे लागतात, कणकीचे दिवे. तर हे दिवे वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर मग आता नमस्कार करून आता देवीची आरती ही करायची बाकी होती. आणि गावातले जे काही देव वगैरे असतील तर त्यांना जाऊन यायचं असतं. घरात आमची आरती हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर निघालो आहे ते देवदर्शनाला. तर देवदर्शनाला जाऊन आल्यानंतर सवाष्णी असतात ते जेवण करत असतात. तर इथं आहे आमच्या गावातल्या देवीचं मंदिर. तर इथं देवीला नैवेद्य दाखवायसाठी आलो होतो आम्ही सगळे घरातले. तर सगळ्यांनी इथं नैवेद्य वगैरे दाखवून आरती करून घ्यायची होती.
गोळी खाता फरशीवरनं पाहिजे देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्याच्यानंतर आरती वगैरे करून मग आम्ही घरी आलो सगळे. तर हे असं वाजत गाजतच नैवेद्य घेऊन जावं लागतं आणि त्याच्यासोबत घरातले सर्वजण असतात. तर आम्ही असं काही कार्यक्रम असला की सगळेजण एकत्र येत असतात. आता घरी आलो की घरी आल्यानंतर लगेच सगळ्या सवाष्ण्यांना जेवायला बसवायचं होतं. तर इथं आम्हाला जवळजवळ दुपारचे 4 वाजले. मग 4 वाजता इथं सगळी जेवणाची तयारी पटकन सगळं स्वयंपाक तर तयार झाला होता. तर मग सगळ्या जणी जेवायला बसल्या. तर गावाकडे अशा खूप छान पद्धती पण असतात आणि असं वातावरण असलं की एक प्रकारचं खरं तर छान पॉझिटिव्ह एनर्जी पण घरात राहत असते. आणि काही कार्यक्रम वगैरे असले की मग आवर्जून पुण्यावरून गावाकडे तर जावंच लागतं. त्यानंतर यांचं सगळ्यांचं जेवण सवाष्णीचं जेवण झालं. त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. तर असा आमचा छान असा कार्यक्रम झाला सवाष्णीचा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.